नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेचे नवीन अपडेट आले आहे। नवीन अपडेटनुसार नाव, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूव्ड, त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आला आहे संजय गांधी निराधारच्या ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी यस असं इथं बघा, यस असं हिरव्या रंगात लिहिलेलं आहे। त्या महिला संजय गांधीचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांना येस असं ऑप्शन आलं आहे। ज्या महिला लाभ घेत नाहीत त्यांना नो ऑप्शन आलं आहे। त्याच्या शेजारचं जे डोळ्याचं चिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला संपूर्ण फॉर्मची माहिती दिसते। त्याच्या शेजारी अजून एक बटन आले आहे, ते रुपये असंच चिन्ह आहे, रुपये। त्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन्स ट्रान्सलेशन हिस्ट्री म्हणून येतं। ज्या महिलेचं आपण ओपन केलं आहे तिचं नाव, तिचं पूर्ण नाव आणि ज्या बँकेत तिने लाभ ज्या बँकेचं तिने अकाउंट नंबर दिला आहे, ज्या बँकेत त्यांचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचे नाव, त्यांचा अकाउंट नंबर, त्यांना ज्या वेळेस पैसे ट्रान्सलेशन झालं आहे त्यांचं ती तारीख। आता त्यांचे पैसे 29 तारखेला 8व्या महिन्यात 2024ला जमा झाले। त्याचं रिमार्क क्रेडिटेड, त्यांची अमाऊंट 3000 पडली आहे इथं दिसते आणि शेवटचं स्टेटस आहे पेड। ज्या दिवशी शासनाने पैसे जमा केल्याची तारीख, बँकेचे डिटेल्स, सर्व काही माहिती ते बटन क्लिक केल्यावर आपल्याला दिसत आहे। धन्यवाद। अजून एक माहिती सांगावी वाटते की ज्या महिला गव्हर्नमेंट जॉबला आहेत, अशांनी पण आपल्याला न सांगता फॉर्म भरले आहेत, ज्या महिला टॅक्स भरता आहेत त्यांनी पण, तर त्यांच्यासाठी डायरेक्ट वरूनच रिजेक्ट असं लाल अक्षरात आलं आहे। पूर्ण वरूनच फॉर्म त्यांचा रिजेक्ट आला आहे असं फिल्टर त्याचं नवीन अपडेट केलेलं आहे। पूर्ण माहिती ही अपडेट केलेली आहे। पूर्ण फिल्टर वापरून त्यांनी सगळं व्यवस्थित असं नवीन असं फॉर्मचं अपडेट आलेलं आहे। धन्यवाद।